अशा पद्धतीचे भावली वगैरे लावलेले आहेत, काय एकूण सांगाल? नाशिक येथील तपोवनामध्ये वृक्षतोड विरोधी आंदोलन चालू होतं आणि त्यामध्ये ते वृक्षाची गणती करत असताना काही पर्यावरण प्रेमींच्या लक्षात आलं की काही झाडांना जादूटोणासारखे प्रकार केलेले आढळते. तर या ठिकाणी तपोवनामध्ये काही झाडांना, विशेषतः बाबळीच्या झाडांना काळ्या बाहुल्या लावलेल्या होत्या. काही ठिकाणी चिठ्ठ्या लिहिलेल्या लावून त्या ठिकाणी लावलेल्या आढळल्या होत्या. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं या ठिकाणी प्रबोधन करण्यात आले व त्याच्या काळ्या बाहुल्या होत्या त्या काढून टाकण्यात आले. या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं आवाहन करत आहे की कोणी या घटनेमुळे घाबरून जाऊ नये. जगामध्ये जादूटोणा भानामती काही नसतं, परंतु लोकांना घाबरवण्यासाठी कोणाची इच्छा असेल ती पूर्ण करण्याच्या बहाण्याने जो मांत्रिक असतो तो फसवणूक करत असतो. त्यामुळे लोकांनी या घटनेमुळे कोणी घाबरून जाऊ नये आणि या ठिकाणची पावित्र्यता आहे ते राखावी असं आम्ही आवाहन करत आहेत. आपल्या अनिष्टांना काही तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे संदर्भात? खरं तर हे कृत्य हे जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरणार आहे. परंतु हे जे कृत्य आहे ते अनेक दिवसापासून केलेलं आढळतं. त्यामुळे ते कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा हा खरा प्रश्न आहे. तर आम्ही पोलिसांना विनंती करणार आहेत, या ठिकाणी आपण शोध घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा.